त्या फॅट लॉससाठी सगळ्यात जास्त वर्क करतात. गोप्रोची करायची का वॉटरप्रूफ टेस्टिंग? ओनली चड्डी ओपन बॉडी. नाही जन्माचे शुद्ध होता. हे भाई कुठे आपल्याला 8 वाजता स्विमिंगला जायचं होतं. किती वाजता आता? 9 वाजले का? 9 वाजले ना. हा भाई अजून खालतीच येतोय. अच्छा तिकडे आहे का? तिकडे काय करतोय? बरं ठीक आहे, फिरू. कुठे फिरू? असं उलटा फिरू. हा बघा नखरे करून झाल्यावर हे लागलाय आता. परत शेवटी हिरो सारखा उभा आहे बघा. हा ना, पोरगी बरी पण हा नको खरं लुक देतोय आम्हाला. बस लवकर टाइमपास नको करू येड्या. ही पोरं येऊन आमचा राहेर करतात. हे बरं रस्ता कुठून आहे ते सांगा मला. भाई याला पाण्यात पण झोपवणारच आहे. तिकीट्स वगैरे रेडी झालेत आपले. आता आपण डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये. हे सर आहेत आपल्यासोबत, मुंबई पोलीस. हा कर्नाळा स्पोर्ट्स क्लब आहे. इथे पूर्ण नवी मुंबईमधून सगळे मुलं स्पोर्ट्स वगैरेची प्रॅक्टिस करायला खेळाडू येतात इथे. हा जो आहे कर्नाळा स्पोर्ट नवी मुंबईतील नामांकित असं स्पोर्ट क्लब. या स्पोर्ट्स क्लब मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचे अनेक खेळाडू या ठिकाणी घडलेले आहेत. त्यासोबत आज आपल्याला स्वतः स्विमिंग साठी मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी आणि एक्सरसाइज पण थोडीशी फॅट लॉस करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये फिट राहणं खूप गरजेचं आहे. जर आपण फिट नाही राहिलो तर तुम्ही पाहतायच हार्ट अटॅक, अजून काय ते नवीन नवीन प्रकारचे ते तुमचे आजार. आता आपण आलोय आपल्या स्विमिंग पूलला आलोय आपण आणि ही आपली गँग आहे पूर्ण. ही आपली गँग आता आणि मनसोक्त पोहण्याचा आनंद आपण आता घेणार आहोत. हो, या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये आम्हाला स्विमिंगला आलोय. तर टाइम झालाय स्विमिंगचा आपला फायनली. अर्धा पाऊण तास वाट बघून 10 वाजले वाट बघून तुम्ही पण हे पाणी तोंडात घेऊ नका. नाही. जन्माचे शुद्ध होता. ओनली चड्डी ओपन बॉडी. पाण्यात घेऊन जा. गोप्रोची करायची का वॉटरप्रूफ टेस्टिंग? काय बोलतो? हे घे गोप्रो घेऊन पाण्यात जा. अंडर वॉटर व्हिडिओ करता. हा जा अंडर वॉटर. अलाउड नाही, चालतं. गोप्रो टेस्टिंग चारी बाजूला दाखव. पुढून आता 1 2 3 1 2 3. तर आपली स्विमिंग करून झाली. संडेचा दिवस मस्त कॅलरीज बंद झाल्यात. तर मी यूट्यूबवरती असं जास्त जिमचा काही कंटेंट टाकत नाही, बट इंस्टाग्रामला टाकतो. इंस्टाग्रामचा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिकडून तुम्ही चेकआउट करू शकता. आणि इंस्टाग्रामवरती बरेच जण मला विचारतात की फॅट लॉससाठी काय करायचं वगैरे. तर फॅट लॉससाठी 2 गोष्टी आहेत जे मी माझ्या 1.5 वर्षाच्या जर्नीमध्ये ऑब्झर्व केल्या आहेत. त्या फॅट लॉससाठी सगळ्यात जास्त वर्क करतात. पहिली गोष्ट म्हणजे थंड पाण्याने आंघोळ. जर पाण्याचं टेम्परेचर नॉर्मल असेल, जास्त थंड नसेल, तर तुम्ही तुमचा टाईम वाढवू शकता आंघोळीचा. जिथे तुम्ही अर्धा तास वगैरे थंड पाण्याने शॉवर घेतला ना, त्याने पण तुमचा फॅट लॉस होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्विमिंग सारखी एक्सरसाइज नाही फॅट लॉससाठी तरी, कारण स्विमिंग ही एकच एक्सरसाइज अशी आहे ज्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो.
पूर्ण म्हणजे आर्म झाले, लेग झाले, चेस्ट, कोर, कोणता मसल असा नाही जो स्विमिंगमध्ये सुटतो. त्यामुळे स्विमिंग हे घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये, सो दॅट फॅट लॉस खूप चांगला होईल. तर आपले मित्र आहेत देव सानप, मुंबई पोलीस, ते पण तुम्हाला काही टिप्स देतील. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्विमिंगचा एक आज आपण सेशन कंप्लीट केला. तुम्हीही याच प्रकारे आठवड्यातून एक दिवस स्विमिंग ॲक्टिव्हिटी करणं खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हालाही याचा खूप फायदा होणार आहे. लक्षात ठेवा, त्यासोबत चांगला डाईट, हेल्थी डाईट, आणि तुम्हाला जिम जॉईन करता येतं जिमही जॉईन करा. कारण की लक्षात ठेवा, आयुष्य हे एकदाच आहे आणि आयुष्य हे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर वर्कआउट करणं आणि चांगल्या मित्राची एकदम आपल्याला गरज आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही मी ज्याप्रमाणे शेड्यूल फॉलो करतो त्याप्रमाणे तुम्हीही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल. हे बघा, मसल पण एकदम प्रॉपर असा डेव्हलप होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्याशी कनेक्ट राहा. अशीच नवीन नवीन तुम्हाला हेल्थविषयी अपडेट आम्ही देणार आहोत. चला, जय हिंद, बेस्ट ऑफ लक, जय महाराष्ट्र, जय भारत.